नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज दाखवणार आहे मसूरची उसळ. तर चला, हे बघा, एक कांदा घेतलाय, अगदी झटपट होणारी, आणि एक लसणीचा अर्धा कांदा घेतलाय. आता तुम्हाला दाखवते काय करायचं ते. हे बघा, इथे मी हा बोट ठेवलेला आहे. बोट तुम्हाला दिसत नसेल तर थोडा कॅमेरा असा खाली करते म्हणजे दिसेल तुम्हाला बोर्ड. हे बघा, आता ही लसूण आहे ना, ही अशी चिरून घेते म्हणजे कशी पटकन सोलली जाते. आणि माझा एक लसूण सोलायचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला विविध नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर हे बघा, लसूण किती 2 मिनिटात आपली सोलून होते ते तुम्हाला दाखवते. हे बघा, जर तुम्ही अशा प्रकारे जर लसूण सोलून घेतली ना, आता हा अख्खा कांदा एवढा 1 मिनिटात तुम्ही सोलू शकता का सांगा? पण जर अशा प्रकारे सोलली तर ह्याचे काय चारी बाजूनी ना, हे बघा, चारी बाजूनी असे साल निघून येतात. एखाद्याला जरासं राहतं, मग ते आपण हाताने काढू शकतो. पण मोस्ट ऑफ दिस सी सगळी निघून आलेली आहेत अगदी छानपैकी. ही बघा, आणि ही भाजी, मसूरची भाजी ना, अगदी 2 मिनिटात होते. तुम्हाला दाखवते मी, म्हणजे मसूर शिजून टाकेपर्यंत छानपैकी ही भाजी आपली होणार आहे. हे बघा, हे बघा किती पटापट ही लसूण आपली अख्खा कांदा सोलला गेला. मात्र सगळी घ्यायची नाही तर सालाबरोबर जाईल. एकदा सालं चाचपडून बघा त्याच्यात लसूण आहे का. हे बघा, ही अख्खी झालेली आहे सोलून, आणि आता याच्यानी सालं चाचपडून पाहिली, त्याच्यात काहीच नाही आहे. तर मी ही सालं टाकून देते आणि ह्याला पुन्हा एकदा असं छानसं बारीक करून घेते. तुमच्याकडे जर ठेचायला असेल तर तुम्ही ठेचूही शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. लसूण कुठच्याही प्रकारे ठेचून खा, चिरून खा, ग्राइंड करून खा, पण लसूण ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक भाजीमध्ये लसूण ही घालतच असते. तर आता ही बघा, ही लसूण आपली अशी छान बारीक इथे चिरून झालेली आहे. ही बघा, इथे मी तुम्हाला दाखवली, ही आपली लसूण चिरून झाली. आता हा एक मोठा कांदा घेतलाय, हा सुद्धा मी तुम्हाला चिरून दाखवते कसा चिरायचा तो. अगदी 2 मिनिटात आणि झटपट होणारी ही मसूरची भाजी आहे. ही सुरी जरा मोठी आहे, मी जरा लहान सुरी घेते. तर साल सोलेपर्यंत ती मी मोठी घेतली होती. आता हे बघा, हे साल काढून टाकलं ना की इथे जरा साधारण ना असे मोठे कांदे मिळतात, त्यामुळे मी असे 4 भाग करून घेते. पण आपले इंडियाचे कांदे छान छोटे सुबक असतात, त्यामुळे 4 भाग करायची गरज नाही, अर्धा केला तरी चालतो. हा बघा, इथे हा पाव भागच एवढा आहे, म्हणजे तुम्हाला कल्पना आली असेल की कांदा किती मोठा असतो. हा बघा, हा पाव भाग आहे. तर आता मी हे सालं याची टाकून येते आणि तुम्हाला कांदा चिरून दाखवते. मी छोटी सुरी घेतली. ही बघा, आता कांदा आहे ना, मी असा छानपैकी बारीक चिरते. अगदी 2 मिनिटात झटपट होणारी भाजी आहे ही. कांदा मात्र बारीक चिरा, घाई करून उगीच जाड चिरू नका. छान होते भाजी एकदम मसूरची. आणि मसूरला कुकरमध्ये शिजवायची अगदीच गरज नाहीच आहे. मसूर जर तुम्ही रात्री भिजत घातले असाल तर सकाळी त्याची छान भाजी होते. गरजच नाही की तुम्हाला त्याला हे करायला, कुकरमध्ये लावायला. बाकीची कडधान्य आय ॲग्री की ती शिजली जात नाहीत बरोबर,
त्यामुळे बाकीच्या कडधान्यांना मी कुकर वापरते, पण मसूरला मी कधीही कुकर नाही वापरत. हे बघा, आता आपला कांदा पण कसा 1 मिनिटात छान बारीक चिरून झाला. अजूनही बारीक तुम्ही चिरू शकता, पण मी जरा व्हिडिओला लॉंगर करायला नको म्हणून मी हा असा केलेला आहे. आता हे बघा, आता मी एक पॅन घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही काहीही घेऊ शकता. मी असं पॅन घेतलेलं आहे. आता ह्या पॅनमध्ये मी तेल टाकत आहे. गॅस पेटवला आहे आणि आता तेल टाकत आहे. बघा, ही तेलाची बाटली. जास्त नाही टाकायचे, कारण मसूर आपण पाणी घालूनच शिजवणार आहोत. बघा, 1 मिरची घेतली आणि 1 टॅमॅटो घेतला, पण मी ते नंतर का तुम्हाला दाखवलं तर दाखवते आता. हे बघा, तेल तापेपर्यंत आपली मिरची कापून झालेली आहे आणि इथे मी ही कोथिंबीर छानपैकी धुवून घेतलेली आहे. ही बघा, स्वच्छ कोथिंबीर आहे. आता मी इथे काय करणार आहे, फक्त हे देठ घेणार आहे. हा वरचा भाग कापून ठेवला आणि फक्त देठ घेत आहे. हे देठ असे छान चिरून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, असे मस्त कांद्यावरच चिरलात तरी चालेल. असे छानपैकी. खरं म्हटलं तर कोथिंबीरीच्या देठातच खूप सत्वही असतं आणि सुगंधही असतो. तर आता ही आपली सगळी तयारी झालेली आहे. तोपर्यंत आपलं तेलही तापलेलं आहे. आता हे बघा, ही लसूण मी टाकत आहे. लसूण छान लालसर करून घ्यायची आहे, घाई करायची नाहीये. मस्त सुगंध सुटलेला आहे, छान अगदी. आता मी हे बघा तुम्हाला दाखवते. लसूण छान लालसर करते. लसूण लाल होईपर्यंत आपण हा कांदा चिरून घेऊया. सॉरी, टॅमॅटो चिरून घेऊया. टॅमॅटोचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही 1 ऐवजी 2 घालू शकता. पण 1 कांदा 1 टॅमॅटो हे जे माझं प्रमाण आहे ते मला खूप छान वाटतं. पण तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं कोकम किंवा आमचूर पावडर पण घालू शकता. काही लोक लसूण न घालता लसूणची पेस्टही घालतात. हे डिपेंड्स असतं आपल्यावर, आपण कसं करायचं ते. हे बघा, आता ही लसूण चांगली लालसर झालेली तुम्हाला दिसत आहे. आता ह्याच्यावर मी हे सगळं टाकत आहे, फक्त टॅमॅटो सोडून. कांदा, मिरची, कोथिंबीरीचे देठ एकदमच टाकत आहे. हे बघा, मस्त लसूणीचा एकदम सुगंध सुटलेला आहे. फक्त टॅमॅटो टाकायची घाई नाही करायची, टॅमॅटो नंतर टाकायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यावर मी तुम्हाला थोडं मीठ टाकते, जास्त नाही टाकायचं. आपल्याला थोडं मसूरवर पण टाकायचं आहे. त्यानंतर मी हळद टाकते. त्यानंतर आपला लाल मसाला टाकते. थोडाच टाका, मिरची पण टाकलेली आहे आपण आणि गरम मसाला टाकणार आहोत. त्याच्यात सगळे मसाले असतात. एकदम तिखट जळजळीत पण खाणं बरं नव्हे. हा गरम मसाला खूप छान आहे. हा मी थोडा टाकत आहे. बघा किती झटपट झाली आपली भाजी. 2 मिनिटात भाजी आपली रेडी झालेली आहे. हे चांगलं असं सॉटे करून घेते. मस्त सुगंध सुटलेला आहे.
आणि हा जो गरम मसाला आहे हा मी आत्ताच परवा कोकणातून आलेले आहे आणि हा कोकणातून आणलेला आहे. शिरसाट ह्यांचे मसाले मी वापरते, ते खूप छान असतात, तर ते मी घेऊन आलेले आहे. त्या कांदा जरासा आपल्याला थोडासा हे करायचं आहे, नरम करायचं आहे मीडियम गॅसवर. हा मीठ टाकल्यामुळे तो थोडा नरम ऑलरेडी झालेला आहे. आता मग थोडा नरम झाल्यावर मी ह्याच्यामध्ये हे टॅमॅटो टाकत आहे. हे टॅमॅटो मी आता ह्याच्यात टाकलेले आहे आणि अगदी 1 मिनिटासाठी मी ह्याला कव्हर करत आहे मीडियम गॅसवर, म्हणजे तो वाफेवर टॅमॅटो आणि कांदा छानपैकी शिजेल. हे बघा आतमध्ये वाफ तुम्हाला दिसत असेल. हे बघा अगदी 1 मिनिटासाठी तोपर्यंत मी माझं तिकडचं काम करून आले. आता मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा हे मसूर मी इथे रात्री भिजत घातलेले, तसे छान मस्त फुलून आलेले आहे. एकदा हवे तसे स्वच्छ तुम्ही धुवून घ्या, किंवा रात्री जर तुम्ही धुवून भिजत घातले असाल तर वेल अँड गुड. पण जर धुतले नसतील तर असे पुन्हा ह्याच्यात एकदा धुवून घ्या. आता तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. ही ट्रिक आहे बघा. 1 कप जर तुम्ही मसूर घेतला असेल, हा जर मसूर तुम्ही 1 कप घेतला असेल तर 1 कप भर पाणी तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम करायला ठेवायचं आणि 1 मिनिटासाठी गरम करायचं पाणी. हे बघा आता आपला कांदा मस्त वाफलेला आहे, छान टॅमॅटोला सुद्धा पाणी सुटलेलं आहे. आणि आता मी काय करणार आहे, हा जो मसूर आहे हा मी याच्यात घालत आहे. सगळा पाणी नाही घालायचं, याचं कारण सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण मसूर किंवा कडधान्य कुठेही थंड पाण्यात शिजवली तर ती बरोबर शिजत नाही, त्याला असं गरम उकळतं पाणी घालावं लागतं. आता पुन्हा एकदा हे छान असे सॉटे करून घ्यायचे, तोपर्यंत आपलं पाणी सुद्धा गरम होते. आणि आता जर अशी चव घेऊन बघा, परफेक्ट आहे. म्हणजे हे मीठ मी जे घातलं होतं ते कांदा मसूर या दोघांचं हिशोबानेच घातलेलं. तोपर्यंत आपलं पाणीही चांगलं कडकडीत झालेलं आहे. बघा आता हे गरम गरम पाणी ह्याच्यात तुम्हाला ओतायचं आहे आणि छान असं ढवळून ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आणि जरा मीडियम गॅस करायचा आणि 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 5 मिनिटानंतर भेटू. हे बघा आता 5 मिनिटांनी तुम्हाला दाखवत आहे. बघा अशी मस्त वाफ आलेली आहे आणि आपला मसूर पण किती छान शिजलेला आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तुम्हाला कितपत पातळ हवं ते बघायचं. मला जरा आज रसभाजी करायची होती म्हणून मी असा जरा पातळच ठेवणार आहे. पण जर तुम्हाला अगदी सुकी भाजी करायची असेल तर पाण्याचं प्रमाण कमी करायचं आणि शिवाय थोडा आटवा, मग पाणी कमी होईल, किंवा थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. पण हा मसूर बघा एकदम मस्त शिजलेला आहे. हा बघा खाऊन तर चव तर एकदम अप्रतिम आहे. मटणाला लाजवेल एवढी चव छान झालेली आहे. आता ही मी कोथिंबीरीची तुम्हाला मगाशी दाखवलं, ती माझी कोथिंबीर कापायची पद्धत अशी आहे, पण याच्यामध्ये खूप सांभाळून राहावं लागतं. तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही आपली बाजूला कापून सुरीने कापून वर टाकलात
तरीही चालेल, मीही अशी टाकते, म्हणजे पुन्हा बोर्ड घ्या, बोर्ड धुवा एवढं करावं लागत नाही मला. आम्ही इथे खूप बिझी असतो. आतासुद्धा मी मसूर करून मी कामावर चाललेले आहे. हे बघा, आपली मसूर किती छान तयार झालेली आहे. आणि मी कोथिंबीर टाकून पुन्हा अशी छान हिला ढवळत आहे. आणि मस्त अशी आपली मसूरची भाजी रेडी झालेली आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.